शुभ संध्याकाळ सगळ्यांना बघा. आज काय चुलच पेटवली नाही. चुलच पेटवली नाही होतं सकाळच तीच खाल्लं आणि ह्यांनी त्यात भजी जिलेबी आणली होती वल्ली दाबून आणि गिरण आणली बर का. पण ती उद्या उद्याच्या व्हिडिओ मध्ये दिसेल. अजून पूजा केली नाही गिरणीची. उद्या सकाळच्या हेडी उद्या सकाळच्या माझ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसेल. उद्या पूजा बिजा हार आणला नाही, पेड आणलं नाही, तर त्याला नारळ आणला नाही, मग दाखवायची नाही अशी आपली गिरण. मस्त मोठी आणली गिरण. नजर लागल कोणाची तर. नजर लागायचं काय, पुसताना उद्याच्याला दाखवूया. ठेवले कट्यावर तिथं कोपऱ्यात. आणि मला सावली करायला लांबच्याची लागत नाही नजर, घरातल्यांचीच लागते, जवळच्यांची. असं तसं काय नसतं. तर मला सावली कराय बघा नेट पण आणली या. खुटे आणले ते सावली करायची इथं चुलीला. ते कसं एवढ्या एवढ्या खुट्या कसं करायचं ते कोणाला त्यांच्या करून घालते बायको म्हणल्यावर आता बायको सेवा केली पाहिजे ना. पण ती खुट्या खुजी आहेत त्या, मग सावली उच्च कशी होणार त्याची. अगं मी पण केलाय माळव्याचा बाजार. मध्ये दांड करायचं का. करतो माझी मी, रोजच्या रोज सावल्या करून बसवतो आम्ही. आणि ही बघा तुम्हाला मेन म्हणजे शेंगा नीट करते या. बाळवा आणत नाही म्हणते म्हणून हे बघा, हे अर्धा किलो शेंगा येते का ह्या दोन्ही बी. मग अर्धा किलो शेंगा आणि ह्यात शेपूची भाजी का एवढी मोठी आणि खावा की. आता काय करते, बसून बसून नीट करते. ह्यात काय आहे इकडं. का नाही मग पान आहे ती कशाला आणले ती पानं. खायला. नाही तुम्ही आता म्हाताऱ्या माणसाने करतायच तुम्हाला वाटत ए नाही का? खाऊ दे पान. लोक दारून गांजान बिड्यान शिगरीडन मावन गुटकन खाती ते पान पिणं आम्हाला टचून जेवल्यावर ते पोट आर्यासाठी पान चांगलं असते, रगात वाढतं पानानं. बरीच दाखात ठेवायला लागली. दाकात तुझा ठेवायला बारा लागतं. असतो का तुझ्या दाखात. होय माझं बाला माझं दाख द्यायचं काय मग? म्हटलंय. रोज काटा टाकून येतो या. 5-5 हजाराची 10 हजाराची लेखानं औषध देऊन आणलं उस्मानाबाद पासून इथनं काय धाराशिव बसनं 2 हजारात गाडी तेल जाळून 10-12 हजाराचं लेखानं घर जाळलं. जाऊ त्यांच्या लेकाचं जळ. तुम्हाला तरी पण औषध देऊन आणून पेज ती पेलाच की. पिऊ दे, आपल्याला काय करायचं. मग कशाला. मग आम्ही आधीच सांगत होतो त्याला पेणार असती. नवरा पान ऐकणार खातोय नाही. कधी बी रोज पाळून खातोय काय जेवल्यानंतर कधी तर संध्याकाळी आपलं पाळून खातो का तुम्हाला दाखवू घरातली पानाची पिशवी. काय. पानाची पिशवी घरात अजून एक मग तीच खा संध्या खिशात कुठं असते ती माझ्या पानं. खिशात नसते, रोज खाताच येतो तुला. रोज संध्याकाळी तुला नसल्या नसलीस की. आता बाजार होता आज आणली आपली 20 रुपयाची. नसल्या विकास भावाला फोन करता दुधाला गेल्यावर घेऊन ये म्हणून. 20 रुपये तर 8 दिवस गुंगत या. खाल्लं पाहिजे काय ना काय व्यसन पाहिजे ना, माणसाला टेन्शन निघून जात नाही या. जे व्यसन करते माणसाला का नाव ठेवतं. टेन्शन असल्यावर व्यसन करतं वाटतं बी. व्यसन टेन्शन बरं काय म्हणत नाही शान खा. व्यसन पानाच पाहिजे. मग हे बापाला सांगे असं तुझ्या माझे. सांगून बापा ऐकण्यात असला म्हणजे मग आता मला 3 लेकरं झाली बारक्यापणापासून सांगतोय बापाला. त्याच्या टकुरीत परकास पडत नाही का. पोरांनो, पानाची पिशवी आणणार ऑरेंज गुढी हॉल मध्ये हाय बघा. आणा त्यात सुपारी का चुना यायला पाऊस येईल म्हणलं पण नाही आला. चुन्याची डबीच राहिली बघा आणायची. 1 रुपयाची चुन्याची डबी आणली असती ना मग खाल्लं पाहिजे. रगात वाढतं. चुन्यानं कॅल्शियम वाढतं बी. चुन्यानं आपली हाडं मजबूती. हाडात कॅल्शियम येतं, हाडं मजबूत होती ती. गुडग बिडग पानानं रगात वाढतंय. पानान आणि रगात वाढ. सुपारीनं जाळी होती हृदयाला. सुपारी कमी खायची. आणि कातानं काय नाही चांगलं असते. आणलं ठेवा खाली. त्या पिशवीत असते बघा सुपारी. आलं कोण आपला एखादा नादाळ गाडी पानाला तरी तुम्हाला सांगतो येते करायला. खातो तर थोड्या सर वेळा किती ते मी म्हणते दिसत ना का मला. नादी आंधळी आणि ती कशी दिसायची तुला. आता हे नीट करून ठेवती. सुकच करणार ह्याला. बायकोला काय वाटतं माहिती का, नवऱ्यानं पानं खावणी, नवऱ्यानं नटवणी, होय नवऱ्यानं नवरा बिना नटता हाय. चांगली कपडे घालूनी. नवरा कुठं जायचं बाहेर म्हणलं का नवी चप्पल आणाय दुकानात. कशाला. होय आईला मित्रांनो खरं सांगा तुम्ही, कधी तर मी असं टॉप मध्ये असतो या सांगा. जे असेल ते साधे ह्याच्यावर असतो या. लगा एवढ्या 4 चाकीत जातो बरं. लगा चप्पल माझ्या 150 रुपये चप्पल असते पायात माझ्या. 150ची असती पण तुम्ही जाताना आता असू द्या आता जरा आता हिजून झाली. आता कुठं कार्यक्रमाला हे जायचं असलं का घेऊनच जाता की नवी चप्पल. आता कसं आहे ते तुटायला लागले आणि नेमके त्याच पिरियड मध्ये तुटते ग. होय कार्यक्रमाला जायचं पिरियड. ती शोभत नाही असं होतंय ना.
तुला काय बायका माणसांना सगळं पुन्हा, सांगून. ह्याला जायचं केस कातर आहे ती बिंडी लावून यायची. अगं टकोऱ्याचं कॅस ना कॅस चाललं तुम्हाला पाक शॅम्पू पासन तुमच्या ह्याच्यापासून पुरवतो काय तुम्हाला. आम्हाला परत तुम्हालाच फेस वॉश कसला मागवता ह्यानं मला केस गळायला तर त्याला ती जास्वंदीची एक बिचारी हाय हिडीवात करते तिथनं आणा म्हणलं तर लय महाग आहे म्हणलं. काय टकलं आणि करायचं? स्वतःला 4 फेस वॉश मागवून आता घेताय. का करायचं सरळ टक्कर करायचं. काय करायचं तेल लावायचं वेगळंच असतंय खोबरेल तेल लावत नाही तर कसलं शिरम तेल लावते तर लय टीची करायला लागले ते आजकाल. अगं ते स्वस्त आणि हे टीची करायला पांडुदादाने शिकवले ते ह्यांना. कशाला पांडुदादानच ती फेस वॉश बी पांडुदादाने शिकित दिदा एकदा आणला होता भेट म्हणून आणि तिथेच वापरायला लागलं. शिरम बी त्यांनीच आणलं होतं का लगे ते शिरमच चालू केलं केस मऊ होते त्यानं. काय देवा बाया सुद्धा काळजी घेत नाही त्या केसाया. मी तर 2 रोज चालली नाही बी चारली. पण नवऱ्याचं माझ्या आंघोळ केलं का पहिल्यांदा ती तेल लावायचं शिरमचं. आंघोळीला गेलं का ती तोंड त्या फेस वॉशनच धुवायचं. साबं बिबण लावायची नाही. डबरी पडते ती तोंडा वाटतं निबार होतं या तोंड. असं कोणी सांगितलं तुला? मीच म्हणता की कोण सांगायचंय मला. हे? अरे पोरांनो जरा व्हायचं घोटभर गार पाणी येणार. गरम झालाय पप्पा आता हा ना. फ्रीज मध्ये हा काय एखाद्या बघा काय तर बाटली बिटली ठेवली आहे का? नका ठेव फ्रीजात शिंबूड यायला कार त्याला. आणा रे जिवंतपणी बापा सेवा दिवारा करा. आणा एखादा ते फ्रीजातलं पाणी ती बाप हाय तर सगळं आहे रे दुनियात. तुम्ही येऊ नका बरं का तुम्हाला सांगते उगाचच मला टेन्शन देऊ नका तिन्ही सांचा आता. किड लई यायला लागली आज. आज वाऱ्याचं पान आणि आलं ना. दरवाजी लावा रे आज किड लई यायला लागली आता. ए गुडे मधल्या खोलीदार लाव की. बर पान नका इकडं त्या बाटलीत सारा बर्फच दिसतोय मला. आणि साधं नॉर्मल अर्धा तांबे आण आणि ती बाटली आण इकडं. दोन्ही मिक्स करून ठेवू दे. जार मध्ये पाणी नाही हांड्यात हाय जा घरात. लाल दुपट्टा उड़ गए हवे से वारे से झोंके से तुझको न याद न मेरे दिल को खाए ने मुझको रे तेरी ला 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 ला. नाही मला तुम्ही खरंच हवं असं डोकं परिणाम झाल्यासारखंच वाटायला आजकाल. मग अशी बी दुपारी माझा ब्लॉग चालू होता नाचताय काय. आता चालू आहे तर आता गाणं म्हणताय या. धनधनांग गद्दनांग 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 असं बारकी पोर मी खेळत होतो पहिले. अरे मला सावली धर नका. कळतं का नाही रे तुम्हाला? ए नकट्यानो कळतं का नाही रे तुम्हाला? जरा असं दाखवून तिकीट जाते त्याच्यावर. कना 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 नेट करा वाचलं काय नाही. अर्धा किलो शेंगाच आणले त्या पुन्हा आण म्हणती बायको बी माळव. बायको पुन्हा सारखी जाताना बळाली नाही पाहिजे. तोंडावर बॉट ठेवून बसली पाहिजे. सारखा नवरा इकडं तकडं कुठचा नका. भाज्याच आणले तर किती 5-6 पेंड्या आहेत का? 5-6 पेंड्या भाज्या अर्धा किलो गवार अर्धा किलो घेवडा. 50 रुपयाची आणि ह्या भाजी भाजीला आहे. मिरची कोण आणायचं? हाय आपली तिथं. कुठे ते आत्ताशी फुलं लागून बारक्या लागले त्या बारके आहे ते की बारक्या कवड्या तिखट लागते ते का? मग त्याला 5-6 गावल्या झाल्या. लई जो काढताय आज इथं झोपू आपलं. पहिलं इथं वाटपत्र झोपायचो आत्या होते तेव्हा. मग काय तर मित्रांनो चालू आहे संध्याकाळचा 12 वाजता बसली शेंगा निवडायला. काय उद्याच्या कालवणाची तयारी करायला लागते की. तर चला भेटू सगळी उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय गुड नाईट.